नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या समोर बसलेली असते आणि पार्थच्या हातामध्ये चुडा असतो. तो काव्याला तो चुडा भरत असतो आणि म्हणत असतो, तुम्हाला त्रास तर होत नाही ना? म्हणजे दुखलं तर नाही ना? सॉरी. त्यावर काव्या म्हणत असते, एवढी काळजी घेताय माझी तुम्ही. त्याच वेळेला इकडे आता आपण पाहतो की जीवा सुद्धा नंदिनीच्या हातामध्ये एक एक करून चुडा भरत असतो. तो म्हणत असतो, हा चुडा तू आणि मी, माझी खूप इच्छा होती की मी माझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या हातामध्ये हा चुडा भरेल म्हणून, आणि आज फायनली मी तुझ्या हातामध्ये हा चुडा भरत आहे. त्याच वेळेला काव्या सुद्धा तिथे असते आणि ती सुद्धा पार्थला म्हणत असते, देशमुख आता मला थोडासा त्रास झाला तर तुम्हाला एवढं वाईट वाटतंय? लग्नानंतर सुद्धा हे प्रेम कमी होणार नाही ना? लग्नानंतर सुद्धा अशीच काळजी घ्याल ना? त्यावर इकडे आता जीवा म्हणत असतो, खरं तर ह्या जन्मात नाही तर पुढचे 7 जन्म मी अशी तुझी काळजी घेईल. कारण जेव्हा तू त्या साडीमध्ये आली होतीस ना, त्या साडीमध्ये जेव्हा मी तुला पाहिलं ना, तेव्हा तुझा तो लूक कमाल दिसत होता. तुझा तो लूक पाहून मी तर मला तर असं वाटलं, तू त्या 16च्या हिरोईन सारख्या दिसत आहेस. आणि मला तेव्हा असं वाटलं की नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र महत्वाची आहे की आपणच आता इकडे कायम, म्हणजे ह्या जन्मात नाही तर गेल्या जन्मी सुद्धा नक्कीच नवरा बायको असू, असे इकडे आता जो काही जीवा आहे तो बोलत असतो. तर इकडे जी काही काव्या आहे ती पार्थला विचारत असते, एवढं प्रेम करताय का? तेव्हा इथून पुढे सुद्धा माझ्यावर असंच प्रेम करत राहाल ना? म्हणजे नेमकं काय होते? त्यावर पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का, त्या दिवशी तुम्ही वेडिंग शूटला जे ड्रेसेस घातले होते ना, त्या ड्रेसमध्ये तुम्ही फार हॉट दिसत होता. तेव्हा काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, असं बायकोला असं म्हणजे सर्वांसमोर कोणी म्हणतं का? त्यावर पार्थ म्हणत असतो, म्हणजे मला एक गोष्ट सांगा, बायकोला हॉट म्हणणं काही चुकीचं आहे का? आपण तिला हॉट म्हणू शकत नाही का? त्याच वेळेला काव्या म्हणत असते, नाही देशमुख, तसं अजिबात नाही. मग कसं आहे सांगा ना? त्यावर काव्या म्हणत असते, हे बघा देशमुख, आता तुम्ही माझ्यावर जे भरभरून प्रेम करताय ते प्रेम नंतर सुद्धा करत राहाल ना? म्हणजे आता जे काही तुमचं माझ्यावर प्रेम आहे ते प्रेम कमी होणार नाही ना? त्याच वेळेला इथे आता पार्थ म्हणत असतो, अजिबातच नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा आत्ता जे प्रेम आहे ना, या जन्मात नाही तर पुढच्या 7ही जन्मामध्ये मी तुम्हाला असंच अप्रिशिएट करत राहील. त्याच वेळेला इकडे आता जीवाने सुद्धा नंदिनीचे हात हातात धरलेले असतात आणि तो सुद्धा म्हणत असतो, या एकाच जन्मात नाही तर येणाऱ्या प्रत्येक जन्मामध्ये असंच आपण कायम सोबत असणार आहोत. त्याच वेळेला इकडे आता पार्थ म्हणत असतो, हो का? मग आता काव्या म्हणत असते, पण लग्नानंतर तुमचं हे प्रेम कमी तर होणार नाही ना? त्याच वेळेला इकडे आता काव्या म्हणते, सांगा ना देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो, असं का म्हणताय? तेव्हा काव्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना देशमुख, लग्नानंतर बरेच पुरुष बदलतात. म्हणजे बघा ना, ताटात वाढलेलं असतं ना, तेच त्यांना त्यावेळेला हॉट लागतं म्हणून विचारलं. आता इकडे तो म्हणत असतो, असं अजिबात होणार नाही. चुडा भरून होत आलेला असतो आणि भरलेल्या चुड्याकडे इकडे पार्थ पाहतच असतो. तेव्हा तो म्हणतो, सॉरी, माझ्यामुळे तुमची मेहंदी मोडली. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही, ती सुकली आहे आणि सुकल. यानंतर जसा ह्या मेहंदीचा रंग हळूहळू गडद होत जातो तसाच आपल्या प्रेमाचा सुद्धा रंग गडद होत जातो. त्याच वेळेला इकडे आता शारदा आलेली असते तर दुसऱ्या बाजूला मानिनी आलेली असते. जेव्हा शारदा येते तेव्हा ती म्हणत असते, काय चाललंय काय तुम्हा दोघांचे इथे? तुम्ही इथे काय करत आहात? असा प्रश्न आता इकडे तिने विचारलेला असतो. तर मानिनी नंदिनीला शोधत असते आणि मानिनी नंदिनीला शोधत असताना तिला समोर इथे जीवा दिसतो. तेव्हा ती म्हणत असते, काय रे लबाडा, तू इथे काय करतोयस? तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? बोल ना. अरे लबाडा, असो सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, नाही, मी कळलंच नाही मला, मी इकडे कसा आलो? बहुतेक मी ना इकडे आलो पण ना रस्ता चुकलो आहे, असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो
की इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणते काय काय सांगतेस काय चक्क तू इकडे रस्ता चुकलायस अरे बापरे. तेव्हा नाही नाही हिला पाणी हो होतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते हो आई मला ना तहान लागली होती आणि मला पाणी हो होतं म्हणूनच मी इकडे मला कोणीच दिसलं नाही हॉलमध्ये. तेव्हा मानिनी म्हणत असते अरे बापरे एवढा मोठा हॉल आहे एवढी मोठी माणसं आहेत आणि या हॉलमध्ये तुला कोणीच दिसलं नाही काय मग साखरेचं पाणी वगैरे देत होता की. तो म्हणत असतो हा हो अगदी बरोबर आहे त्याचं काय आहे ना हिच्याना इथे शुगरमुळे हिला शुगर लो झाली होती. काय रे लबाडा काही बोलतोयस आणि असं कोणी बोलतं का मग आता पाणी दिलस ना तू आणि मी केव्हाची शोधते चुडा भरायचा आहे. त्याच वेळेला इकडे आता शारदा सुद्धा पार्थला म्हणत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो नाही नाही ते मी रस्ता चुकून कसा ह्या खोलीमध्ये आलो ना तेच मला समजलं नाही. तेव्हा शारदा म्हणत असते अच्छा तुमची आता ही चूक आपण सुधारूया आता. इकडे मानिनी म्हणत असते अगं चुडा भरायचा आहे त्यामुळे मी केव हापासून आवाज देते तर तुम्हा लोकांना चुडा भरण्यासाठी यायचं नाहीये का चला लवकर. तुम्हाला इकडे तर मानिनी तिच्या हातामध्ये पाहते तर चुडा ऑलरेडी भरलेला असतो. त्याच वेळेला इकडे दुसऱ्या बाजूला शारदाने हिला पार्थाने काव्याला सांगितलेलं असतं की चला बाहेर गेल्यानंतर तुमची ही जी काही चूक आहे ना ती चूक आपण सुधारूया असं म्हटल्यानंतर आता सगळेजण हळदीच्या कार्यक्रमासाठी रेडी होऊन बाहेर आलेले असतात. जेव्हा हळदीचा कार्यक्रम सुरू असतो एका बाजूला इथे पार्थाने जीवाला बसवलेलं असतं तर दुसऱ्या बाजूला काव्या आणीत. याचबरोबर नंदिनीला आता ह्या दोघांनाही हळद लावण्यासाठी इथे कोण आलेलं असतं तर इथे ह्या दोघांनाही हळद लावण्यासाठी इथे जी काही सत्या आणि मीरा साधी माणसमधील असणारे सत्या आणि त्याचबरोबर मीरा हे दोघेही जण हळद लावण्यासाठी आलेले असतात आणि दोघांनीही ह्या दोघांना हळद लावलेली असते. त्याच वेळेला इकडे युग येतो आणि युग सुद्धा हळद लावत असतो. त्यानंतर धनंजय विक्रम हे दोघेजण येतात. धनंजय आणि विक्रम हे दोघेही जण आल्यानंतर ते सुद्धा हळद लावतात. त्याच वेळेला आता माननी शारदा हळद लावतात आणि नंतर वसू आणि रम्या सुद्धा आता ही दोघांची उष्टी हळद जी आहे ना ती उष्टी हळद इकडे काव्या आणि त्याच सोबत पार्थ ह्या काव्या आणि नंदिनी ह्या दोघांना द्यायची असते. जीवाची नंदिनीला तर इकडे जो पार्थ आहे त्या पार्थची काव्याला आता मीरा ती हळद घेऊन जात असताना तिचा पाय कशामध्ये तरी अडकतो आणि त्याच वेळेला जी काही हळद आहे ना ती हळद इथे दोन्ही मिक्स होते. आता हे सगळं झाल्यानंतर सर्वजण धावतच येतात. सगळेजण धावतच आल्यानंतर आपण पाहतो की इकडे हे सगळं काय आहे. रम्या आणि वसू तर पाहतच असतात. वसू मात्र फारच चिडचिड करत असते. ती म्हणत असते हे सगळं काही काय चाललेलं आहे. तुझी हिंमत कशी झाली ह्या सर्व काही गोष्टी इथे करण्याची. त्याच वेळेला आपण पाहतो की ती म्हणत असते नाही सॉरी ते मला कळलंच नाही चुकून कसं झाले. तर तेव्हा वसू म्हणत असते ह्या अशा गोष्टी चुकून थोडी ना होतात. तुझं लक्ष कुठे होतं तू हे मुद्दामून केलंस का. आता इकडे सत्या म्हणत असतो बहुतेक हे ना त्या लोकांनी केलेलं असावं ज्या लोकांना ना इकडे हे लग्न न होण्यासाठी धडपड करतात. तेव्हा लगेच आता इकडे रम्या म्हणत असते म्हणजे तुझा ओघ हा माझ्याकडे आहे का. तू असं कसं म्हणू शकतोस. मी हे कसं करेल आणि तुझी हिंमत कशी झाली इथे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची. त्याच वेळेला आता इकडे जी काही काव्या आहे ती उठून पुढे येते आणि ती म्हणत असते हे बघा सत्या आणि मीरा तुमच्या काहीतरी गैरसमज होतोय. तुला सांगू का रम्या आता पूर्ण बदलली आहे. रम्या असं काहीच करणार नाहीये आणि आमचा पूर्ण तिच्यावर विश्वास आहे. त्याच वेळेला हे सगळं काही बोलल्यानंतर आता रम्यावर तुमचा लाख विश्वास असेल पण आमचा अजिबातच नाहीये त्यावर वसू म्हणत असते. पण आता मला एक गोष्ट सांगा हा किती मोठा अपशकुन झालेला आहे. दोन्ही हळद मिक्स झालेली आहेत. मग आता काव्या आणि नंदिनीला कशी हळद लागणार आहे का. त्या दोघांनाही त्या दोघींनाही या दोघांची हळद लागणार नाहीये का. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते
असं का म्हणताय वसवत्या, हे बघा, असं अजिबातच नाही. आम्हा दोघींना सुद्धा जीवा आणि पार्थची उष्टी हळद नक्कीच लागेल, असं म्हणून ती आता पुढे येते आणि पुढे आल्यानंतर जी मीराच्या हातामध्ये हळदीचे बाऊल आहे त्या हळदीचे बाऊलकडे ती पाहते आणि म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर ही जी काही मीराच्या हातामध्ये असणारे हळदीचे बाऊल आहेत ते दोन्ही एकमेकांमध्ये एवढे मिक्स झाले आहेत की काही जरी झालं तरी सुद्धा आता पार्थची काव्याला आणि जीवाची मला उष्टी हळद लागली जाणार नाही. पण मी काय म्हणते, एकमेकांचीच उष्टी हळद एकमेकांना लागावं असं थोडीने आमचं नातं आहे. आमचं नातं तर जगा वेगळं आहे. आम्ही चौघेही जण नेहमी सोबत असतो. आम्ही चौघांनी सगळे काही सुखदुःख एकत्र शेअर केली आहेत, एकत्र अनुभवले आहेत. पहिल्या लग्नामध्ये जे काही झालं त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी हे पुन्हा एकदा नव्याने घडवण्यासाठी चौघांनी इथे हे सगळं काही केलं आहे. तर मग मी काय म्हणते, तर ही मित्र म्हणून पार्थची हळद मला लागेल आणि एक नवरा म्हणून जीवाची उष्टी हळद मला लागेल. त्याचप्रमाणे काव्याला सुद्धा एक मित्र म्हणून जीवाची उष्टी हळद लागेल. तर एक होणारा नवरा म्हणून पार्थची उष्टी हळद काव्याला लागेल. मग झालं म्हणजे बघितलं ना तुम्ही, आम्ही ह्या रंगांमध्ये कशा पद्धतीने रंगून जाऊ. हे रंग एवढे गडद होतील, आम्हाला उष्टी हळद म्हणणारच नाही की अपशकुन झाला आणि आम्हाला उष्टी हळद लागली नाही म्हणून असं सोल्युशन आता इथे नंदिनीने काढलेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बघितलं, अशा पद्धतीने जर मला ही उष्टी हळद लागली तर मग झालं. तर बघितलं ना तुम्ही, हे किती सुंदर. असं इथे जे काही होणार आहे त्यातून काय उत्पन्न होईल, तर आम्ही एकमेकांना किती समजून घेतो आणि एकमेकांसाठी किती आणि काय गोष्टी करतो हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच होणार आहे असं सुद्धा आता इकडे काव्या म्हणत असते. त्याच वेळेला रम्या हसत असते. आता नंदिनीने हे काढलेलं सोल्युशन मात्र सर्वांना पटेलच असं नाही, पण ब्यापैकी सगळ्यांना मान्य झालेलं असतं. आता नंदिनी त्या बाऊलमधील हळद घेते आणि काव्याला लावते आणि म्हणत असते, झालं लागली काव्याला पार्थच्या प्रेमाची हळद आणि जीवाच्या मैत्रीची हळद. त्याच वेळेला काव्या सुद्धा त्या बाऊलमधली हळद घेते आणि नंदिनीला लावते आणि तेव्हा ती म्हणत असते, झालं लागली नंदिनी ताईला सुद्धा जीवाच्या प्रेमाची आणि पार्थच्या मैत्रीची हळद. असं म्हटल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवूनच ह्या दोघींचं भरभरून असं कौतुक करत असतात आणि भरभरून असं कौतुक केल्यानंतर ह्या सर्वांना मात्र फारच जास्त आनंद झालेला असतो की आज फायनली ह्या पद्धतीने हळद इथे लागलेली आहे आणि इथे नंदिनीने असं जे काही सोल्युशन आहे ते इथे काढलेलं आहे. आता वसू म्हणत असते, चला चला सगळ्यांनी आता ह्या दोघींना सुद्धा हळद लावून घ्या. असं म्हणून आता सर्वजण ते बाऊल घेतात आणि सगळेजण बाऊल घेऊन काव्या आणि नंदिनीला सुद्धा हळद लावण्यासाठी छान असे तयार झालेले असतात. सर्वजण त्या दोघींना सुद्धा त्यांच्या ठिकाणी बसवतात आणि एक एक करून सगळेजण त्या दोघींना सुद्धा हळद लावतात. आता सुरुवातीला मीरा येते आणि मीरा येथे नंदिनी आणि त्याचबरोबर काव्याला हळद लावते. खरं तर नंदिनी मोठी असल्याकारणाने नंदिनीचा पहिला मान असतो आणि त्याचमुळे ती आता नंदिनीला सुरुवातीला हळद लावते आणि त्यानंतर हळद लावते. ती म्हणजेच की आपल्या काव्याला आता पार्थ आणि जीवा हे दुरूनच हे सगळं काही दृश्य पाहत असतात. खरं पाहायला गेलं तर इकडे हळद लावत असताना दोन्ही मुलींच्या आणि मुलांच्या वेळेस खूप जास्त गाणी लावलेली होती आणि फक्त येथे त्यांच्या हावभाव आणि ह्या सगळ्या गोष्टी कृतीतून ती लोक दाखवत होते. पण असो, आता इकडे जे काही धनंजय आहेत ते धनंजय नंदिनी जवळ बसतात आणि नंदिनी जवळ बसून तिला सुद्धा हळद लावतात. त्याच वेळेला नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. ही नंदिनी फार समजूतदार, जेवढं सासर सांभाळते तेवढीच माहेरची सुद्धा ती प्रिय आहे आणि त्यामुळे आज इकडे धनंजयला मात्र फार भरून आलेलं असतं. नंदिनीला हळद लावून झाल्यानंतर ते काव्याकडे जातात. आता इकडे नंदिनी समोर हा शारदा उभी असते आणि त्यानंतर पुन्हा ती काव्याला हळद लावते. इथे विक्रम आणि मानिनी
वसू रम्या सुद्धा हळद लावतात, त्याचबरोबर रेखना आणि चित्रा सुद्धा, बाकीचे आलेली मंडळी सुद्धा हळद लावतात. आता वेळ असते मीरा आणि सत्याचा निरोप घेण्याची. तेव्हा जीवानंदिनी, त्याचबरोबर काव्यापार्थ मीरा आणि सत्याचे मनापासून आभार मानतात आणि तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आमच्या हळदी समारंभाला आलात, त्यामुळे अगदी तुमचे मनापासून खरंच धन्यवाद बरं का. तेव्हा सत्या म्हणत असतो, आम्ही लग्नाला सुद्धा थांबलो असतो, पण काय आहे ना, काम आहेत बरं का बरीच, त्यामुळे आता आम्ही हळदीला इथे प्रेझेंटी दाखवलेली आहे. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या भरभरून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन असं म्हणून आता ते दोघेही जण ह्या चौघांचा निरोप घेतात आणि निरोप घेऊन तिथून निघून जातात. आता ते निघून गेल्यानंतर इकडे आता युग येतो आणि युग म्हणत असतो, आता हळद तर झाली, मग नाचायचं नाहीये का, चला लावा रे गाणे असं म्हणून आता गाण्याच्या तालावर आणि त्याच ह्याच्यावर सर्वजण नाचायला सुरुवात करत असतात. इकडे धनंजय आणि विक्रमला सुद्धा एकमेकांनी हळद लावलेली असते. त्याच वेळेला इकडे जीवा आणि पार्थ सुद्धा भरभरून नाचत असतात. इथे पार्थने सुद्धा होणाऱ्या सास्याला हळद लावलेली असते आणि तेव्हा सगळेजण नाचायला सुरुवात करत असतात. जीवाने सुद्धा पुन्हा एकदा रम्याला सुद्धा हळद लावलेली असते. तर इकडे आता हे सगळं काही, हळदीचा समारंभ वगैरे हे सगळं काही झालेलं असतं, पार पडलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता चौघे जण उशिरा तिथेच हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावरती गप्पा मारत बसलेले असतात. आणि त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर आज हळदीमध्ये जे काही विघ्न आलं होतं ना, ते विघ्न थोडक्यात निभावलं, थोडक्यात टळलं. ते सुद्धा नंदिनीच्या हुशारीमुळे नाही, तर एक वेळ अशी आली असते की झालं, हळदीमध्ये विघ्न आलं आणि आता हळद होणारच नाही असं इकडे झालं असतं. आता रम्या तिथेच बाजूला उभा राहून हे सगळं काही बोलणं ती ऐकतं असते. पण मला अजूनही असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी रम्यानेच घडवून आणल्या असतील. आणि पार्थ म्हणत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे दादा, असं काय बोलतोयस रम्या का, आणि कशामुळे ह्या सर्व गोष्टी घडून आणेल नाही, मला नाही वाटत हे सगळं काही रम्याने केलं असेल म्हणून. तेव्हा पार्थ म्हणत असतो, जीवा तू हे सगळं काही बोलतोस ह्या गोष्टीवर, तर माझा विश्वासच बसत नाही की हे सगळं काही तू बोलत आहेस. आता इकडे तो म्हणत असतो, हो दादा, कारण रम्या बदलली आहे हे मला कुठेतरी जाऊन समजते. त्याच वेळेला काव्या सुद्धा म्हणत असते, हे बघा देशमुख, उगाचच आता नाही त्या गोष्टी बोलू नका आणि उगाचच तर्कवितर्क लावू नका. हो, खरंच सांगते, मी सुद्धा, मला सुद्धा रम्यामध्ये झालेले बदल आणि त्या सर्व गोष्टी इथे जाणवल्या आहेत. पण मला सुद्धा वाटते की रम्या नक्कीच बदलली आहे. तर आता इकडे जे काही मानिनी आणि विक्रम ह्या चौघांनाही दिसतात आणि हे चौघे म्हणत असतात, बघा लैला मजनू आले. तर इकडे विक्रम म्हणत असतात, तिला सांगितलं होतं जरा ती माझी पोर आहेत म्हणून ती एवढ्यात तरी झोपणार नाही, हीच गोष्ट मी तुला सांगितली होती ना, मग दिसलं का आता असं म्हणून आता ते दोघेजण इथे ह्या चौघांकडे येत असतात. चौघांकडे आल्यानंतर जे काही जीवाचं स्टेटमेंट होतं त्यावर रम्या म्हणत असते, फायनली रम्या, काव्याचं मन जिंकलस आणि त्यानंतर तू आता जिंकलेला आहेस. ते म्हणजेच की इथे जीवाचं मन फायनली, जीवा सुद्धा तुझ्या बाजूने आलेला आहे. ही गोष्ट मात्र तुझ्यासाठी खूप लाख मोलाची आहे. आता आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी ते झाल्यानंतर लगेचच विक्रम आणि मानिनी हे दोघेजण तिथे बाजूला येऊन बसतात आणि हे दोघेजण तिथे बाजूला येऊन बसल्यानंतर आता मानिनी म्हणत असते, हे काय रे लबाडांनो, झोपायचं नाहीये का तुम्हाला, किती उशीर झाला आहे, आम्हाला वाटलं झोपले असाल. त्याच वेळेला विक्रम सुद्धा म्हणत असतात, मी सांगितलं मानिनीला, ते विक्रम देशमुखचे पोर आहेत, ते एवढ्या लवकर थोडी ना झोपणार आहेत. आणि तेव्हा मानिनी, कुठे ऐकता आहे माझं. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे अरे, असं काय करताय संगीत, आणि त्याचबरोबर लग्न आहे म्हणून म्हटलं. तुम्ही लोक झोपला असाल पण तुम्ही तर छान गप्पा मारता इथे. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, हो आई, आम्ही आता निघालोच होतो झोपायला,
तेव्हा काव्या सुद्धा सांगत असते, हो आई, आम्ही जातच होतो, आता झोपायला पण बसलो असंच थोड्याशा गप्पा मारत. त्याच वेळेला आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो नाही तरी आता तुम्हाला अशाच रात्री जागून काढायचे आहेत ना. तेव्हा विक्रमला मानिनी म्हणत असते, अहो काय बोलताय आहे हे तुम्ही. तेव्हा आता ह्या दोघी सुना लाजलेल्या असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढेच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता काव्या पार्थसाठी शौर्य आणि त्याचबरोबर इकडे जी ऊर्जा आहे ते आलेले असतात, म्हणजे वचन दिले तुम्हाला मधील, आणि इकडे जीवानंदिनीसाठी लपंडावमधील सखी आणि कान्हा आलेले असतात. आता काव्या आणि पार्थचा लूक इकडे शौर्य आणि त्याचबरोबर ऊर्जा या दोघांनी भन्नाटसा केलेला असतो, आणि ते संगीत सोहळ्याला येऊन 4 चांद लावलेले असतात. त्या दोघांनी जेव्हा स्टेजवरती शौर्य आणि त्याचबरोबर ऊर्जा हे डान्स करत असतात, तेव्हा ऊर्जा कमाल अशी दिसत असते त्या साडीच्या लुकमध्ये, कारण ती काव्याची साडी नेसून आलेली असते. इकडे आता ह्या दोघांना सुद्धा सगळेजण बसलेले चीअर अप करत असतात. त्याच वेळेला आता इकडे जो काही आपला शौर्य आहे, शौर्याने गॉगल वगैरे घातलेला असतो आणि पार्थ झालेला असतो हातामध्ये. त्याने पेस्ट्री आणलेली असते आणि तीच रेड वेल्वेट पेस्ट्री जी आहे तो ती इकडे ऊर्जाला भरवत असतो. तर आता अशा पद्धतीने इथे हा संगीत सोहळा पार पडत असतो. सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा सखी आणि कान्हाने खूपच सुंदर असा डान्स केलेला असतो आणि खूप सुंदर असा डान्स करून इकडे जीवानंदिनीचा लूक केलेला असतो, आणि जीवानंदिनीचा लूक करून त्याने सुद्धा ह्या डान्सला आणि ह्याच संगीत सोहळ्याला 4 चांद लावलेले असतात. आता शेवटी काय होतं तर ह्यांचे डान्स झाल्यानंतर नंदिनी जीवा आणि पार्थकाव्याचा डान्स होतो. पार्थकाव्याने सुद्धा खूपच सुंदर लूक केलेला असतो. काव्या तर कमाल दिसत असते त्या लूकमध्ये, आणि आता त्या दोघांचा सुद्धा क्यूट असा परफॉर्मन्स येथे होत असतो. हे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.